केस गळतायत? कदाचित कारण फक्त थायरॉइड, PCOS किंवा पोषणाची कमतरता नसेल, तर त्यामागे मनात दडलेला ताणही असू शकतो. तर नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका पाटील. होमिओपॅथीनुसार केस गळणं ही फक्त केसांची समस्या नसून शरीर आणि मन या दोन्हींच्या आरोग्याशी संबंधित असते. अनेक वेळा तपासण्या नॉर्मल असतात, आहारही चांगला असतो आणि तरी देखील हेअर फॉल सुरूच राहतो. तर अशा वेळी मानसिक आणि भावनिक कारणांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि होमिओपॅथीनुसार अशा काही मानसिक अवस्था आहेत, असे काही इमोशन्स आहेत, जे हेअर फॉलला कारणीभूत ठरू शकतात. म्हणजे जसं की क्रॉनिक स्ट्रेस, एन्झायटी म्हणजे फार काळ असलेला ताणतणाव किंवा एखाद्या दुःखद घटनेनंतरचा मनावर झालेला परिणाम, नैराश्य, दुःख, विरह, एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतरचा मनाला झालेला त्रास, अतिविचार करण्याची सवय, कामाचा किंवा नातेसंबंधांचा ताण, आत्मविश्वास कमी होणं, सप्रेस्ड अँगर म्हणजे राग दाबून ठेवणं. तर मन अशा प्रकारच्या तणावाखाली जेव्हा दीर्घकाळ असतं, तर याचा परिणाम शरीरातील हार्मोन्स, पचन, झोप आणि पोषणावर देखील होतो. न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन कमी होतं आणि याचा केसांवर देखील परिणाम होतो आणि मग हेअर फॉल सुरू होतो. तर होमिओपॅथीमध्ये आम्ही केवळ हेअर फॉल पाहत नाही, तर त्या व्यक्तीची मानसिक अवस्था, स्वभाव, जीवनशैली, ताणतणाव आणि शारीरिक लक्षणं यांचा एकत्रित विचार करतो. कारण प्रत्येक व्यक्तीचे हेअर फॉल मागची कारणं वेगळी असतात. त्यामुळे उपचारही वैयक्तिक असतात. त्याचबरोबर हेअर फॉल असेल तर प्रोटीनयुक्त आहार, पुरेशी झोप आणि भरपूर पाणी पिणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. केस गळण्याची कारणं अनेक असू शकतात. त्यामुळे योग्य निदानासाठी वैद्यकीय सल्ला घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. तुम्हाला जर केसांच्या काही समस्या असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. थँक यू.